पाहत आहात परिवर्तन न्यूज 24, म्हणजेच आपली बातमी. निष्पक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. तर आपण आज आलेलो आहोत ते वाकीमध्ये भाम नदीच्या किनारी की काल अनंत चतुर्थी निमित्त काल गणपती विसर्जनासाठी इथं आलेले शिवशाही अकॅडमीचे काही विद्यार्थी. तर या विद्यार्थ्यांमधून 2 विद्यार्थी इथं या भाम नदीमध्ये बुडालेले आहेत. त्या निमित्ताने त्यामधले एक जे विद्यार्थ्याचा प्रेत आहे ते मिळालेला आहे, परंतु एकांचा शोध अजून रेस्क्यू टीम करत आहे. त्या निमित्ताने तुम्ही आमच्या मागे पाहू शकता रेस्क्यू टीम कशा पद्धतीने कार्य करत आहेत. ते स्थानिक नागरिक आहे, स्थानिक नागरिक आहे ते आपण त्यांच्याशी काही आपण बातचीत करूया की सर आपण काय सांगू. काल अनंत चतुर्थी असल्या कारणाने आपल्या लाडक्या गणरायाला या ठिकाणी विसर्जित करण्यासाठी आणि भावी भक्त नदीच्या परिसरामध्ये येत असतात. तशाच दृष्टिकोनातून चाचणी ते शिवशाही मित्रांसह त्या ठिकाणी आले होते. ते विसर्जित करत असताना एक युवक त्या ठिकाणी मूर्ती घेऊन पाण्यात गेला, परंतु कुठंतरी पाण्याचा अंदाज त्याला आला नाही व पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी पावसाळा असल्या कारण जास्त आहे व त्याला त्या अंदाज न आल्यामुळे तो बुडत असताना त्याच्या दुसऱ्या मित्रांनी त्या ठिकाणी जाऊन त्याला काढण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने दोघांनाही त्या ठिकाणी वाचवता आला नाही. त्यांचे जे दुसरे मित्र होते त्यांनी त्या ठिकाणी जवळपास अर्धा पाऊण तास सगळ्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा कुठं त्या ठिकाणी ते सापडले नाही. त्यामुळे त्यांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल साधारणतः 2 ते 3 तासाच्या नंतर एक युवक त्या ठिकाणी सापडला, परंतु अद्याप एक जण या ठिकाणी सापडलेला नाही. तरी प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने कालपासून या आजपर्यंत आत्तापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांचे रेस्क्यू ऑपरेशन चालवले. तसं पाहिलं गेलं चाकण नगर परिषद असताना वाकी खुर्द ग्रामपंचायतीने जे भामच्या पूल आहे त्या पुलाच्या जवळ तिथे ठिकाणी छोटासा एक हौद तयार केला होता आणि त्या ठिकाणी सगळं गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याचं नियोजन केलं आहे, परंतु विद्यार्थ्यांनी त्या गोष्टीचा कुठंतरी कानाडोळा करून या ठिकाणी एक उत्साहामध्ये या ठिकाणी येऊन चुकीच्या पद्धतीने केलं आणि त्याच्या नगर परिषदेचे सर्व या ठिकाणी कर्मचारी, सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्याप्रमाणे चाकण पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, वाकी खुर्द ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्याचप्रमाणे जे खराबवाडीचे सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे जे नातेवाईकच आहे, त्यामुळे ते कालपासून आजपर्यंत या ठिकाणी सर्व उपस्थित आहे. अतिशय जोमाने या ठिकाणी सर्व मंडळी प्रयत्न करत आहेत, परंतु अद्यापही त्या दुसऱ्या तरुणाचा या ठिकाणी मृतदेह सापडलेला नाही. त्यासाठी आता सर्व प्रयत्न चालू आहेत. धन्यवाद. तर बघू शकतात आपण सरांनी जिथले स्थानिक नागरिक आहेत त्यांनी आपल्याशी काही संवाद साधलेला आहे की असा अतिउत्साहामध्ये येऊन ज्यांचं स्वप्न होतं पोलीस बनण्याचं, अशा पोलीस बनण्याचं स्वप्न त्यांचं अधुरच राहिलेलं आहे. पण उत्साह करा, सण करा, त्योहार करा, परंतु आपला उत्साह काबीज ठेवून काम करा, असं त्यांचं एक ध्येय. आपण बघूया खराबवाडीचे सरपंच आहेत त्यांच्याशी आपण
त्यांच्याकडून जाणून घेऊया. मी रवींद्र दाडगे. मृत तरुण हा माझा नातेवाईक असून त्याचं नाव अभिषेक भाकरे आहे. शिवशाही अकॅडमीमध्ये त्यांच्या क्लासने जो गणपती बसवला होता, तर त्या गणपतीच्या विसर्जनाच्या निमित्त सर्व त्यांचे क्लासचे विद्यार्थी सर्व या ठिकाणी नदीपात्रात आले होते. तर त्यातला एक विद्यार्थी पाण्याचा अंदाज न घेता गणपती मूर्ती विसर्जन करत असताना तो बुडत होता. हे पाहून आमच्या या नातेवाईक मुलाने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली व त्या ठिकाणी तो गेला आणि त्यांनी त्याला वाचवण्यात यश आलं नाही, पण त्या पुढच्या व्यक्तीने त्याला मिठी मारली असं संपूर्ण तिथल्या स्थानिक जे मुलं होती त्यांच्याबरोबर आली त्यांनी ते सांगितलं. आणि त्याचा दुर्दैव असा त्या ठिकाणी अपघात झालेला आहे. आणि अजूनही एनडीआरएफच्या टीम कालपासून काम करता येते. संपूर्ण प्रशासनाचं उत्तम असं सहकार्य आहे, पण पाण्याचा प्रवाह असल्यामुळं नदीपात्राचा काही अजून त्या टीमला अंदाज न आल्यामुळं ते तरुणाचा अजून काही अद्याप मृतदेह काही हाती लागलेला नाही. सर्व प्रशासनाचं योग्य असं सहकार्य चालू आहे. आमचे सर्व कॉळी ग्रामस्थ नातेवाईक असतील, खराबडीचे नातेवाईक असतील, या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत, पण आम्हाला अजून यात काही यश आलेलं नाही. परमेश्वर करो. आपण बघतोय की आता इथे रेस्क्यू टीम चालू असताना इथे अँब्युलन्स वगैरे सर्व असं इथे उपस्थित ठेवलेला ताफा आहे आणि इथे स्थानिक नागरिक सुद्धा इथे या रेस्क्यू टीमची आणि हे बुडालेला जो तरुण आहे त्यांची वाट बघतो. आता बघूयात आपण किती वेळ लागणार आहे त्यांना. दिवसेंदिवस वेळ वाढत आहे. म्हणजे आत्ताचा वेळ बघता आपण 5:30-6 वाजत आहे, अंधार होतोय, तरी रेस्क्यू टीमला याचा अडथळा येतोय. तर बघतोय आपण इथे स्थानिक नागरिक सुद्धा अशा त्यांचा वेट आणि वॉच करतायत, त्यांची वाट बघत आहेत. तर आपण बघतोय की आज इथे ज्या पद्धतीने काल जे तरुण बुडाले होते त्या मधला एक तरुणांचा प्रेत मिळालेली आहे, परंतु दुसऱ्या तरुणांचा या भाम नदीमध्ये आता रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यांचे नातेवाईक म्हणा, बाकीचे आपले ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच सर्व इथे उपस्थित आहे. चाकण नगर परिषदेचे सर्व कर्मचारी इथे उपस्थित आहे. फायर ब्रिगेडचे लोक उपस्थित आहेत. तर आपण मॅडमना विचारूया. मॅडम, आपल्या वाकीमध्ये आज काल हे असे म्हणजे गणपती विसर्जनासाठी आलेले 2 तरुण शिवशाही अकॅडमीचे, त्याचा एक दुर्दैवी एक मृत्यू झालेला आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काल आपण गणपती बाप्पाला निरोप देताना जी दुर्दैवी घटना घडली ती शिव तीर्थ अकॅडमीचे जे विद्यार्थी होते त्यांचा काल इथं बुडून दुर्दैवी अंत झाला. शोध मोहीम कालपासून चालू आहे. ते अद्यापपर्यंत एक जण सापडला विद्यार्थी, दुसरा अजून सापडलेला नाही. तर शोध मोहीम चालू आहे. कोण कोण आले टीम आले काल पण 2:30 वाजतापासून लिहा ते कालचं लिहून. हा, कालपासून इथं सहकार्य, आज सकाळी एनडीआरएफ वाले. तर आता आपण बघतोय की आतापर्यंत सकाळपासून या युवकांचा शोध रेस्क्यू टीम करत आहे. त्या निमित्ताने इथे ही मावळची टीम, रेस्क्यू टीम आहे, यांनी सुद्धा आतापर्यंत बघा हे त्यांचं पूर्ण साधन आहे इथे आणि ते आतापर्यंत त्यांचा रिसर्च करत आहे. त्या निमित्ताने आपण त्यांच्याशी बोलू. कधीपासून तुम्ही शोध चालू केलेला आहे? सकाळी 8:30-9 वाजे चालू आहे शोध कार्य. सर्च करत आहे. पाण्याचा प्रवाह जास्त आहे त्यामुळे शोध कार्य हे होत आहे आणि दगडी पण जास्त आहेत पाण्याच्या आतमध्ये. अच्छा, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तुम्हाला थोडं सर्च करता येत नाही. ठीक आहे, धन्यवाद. दिलेली आहे त्यांची. तर या ठिकाणी बऱ्याच टीम अशा इथे कार्यरत आहेत
जसे मावळमधून काही टीम आलेली आहे, चाकणमधून आहे, नगर परिषदेचे, फायर ब्रिगेडचे. तर त्यांच्याशी आपण जाणून घेऊया किती ठिकाणून टीम आले. कालच्या या दुर्घटनेमध्ये झालेल्या कालच्या दुर्घटनेमध्ये जे 2 विद्यार्थी या ठिकाणी गेले होते त्यातील काल एक रेस्क्यू झालेला आहे. रेस्क्यू म्हणण्यापेक्षा त्यांची डेड बॉडी काल सापडली आणि एक जे आमचे पाहुणे आहेत तो मुलगा अभिषेक अजून सापडलेला नाही. तर त्याच्यासाठी सकाळी 7 वाजेपासून या ठिकाणी मावळ आपदा टीम आहे ती देखील या ठिकाणी सकाळी 7 वाजेपासून सर्च करते. तसेच खेड तालुक्याची पण आपदा टीम या ठिकाणी सर्च करत आहे आणि तसेच NDRF देखील या ठिकाणी आलेली आहे सकाळी 7 वाजेपासून. सकाळी 7 वाजेपासून आतापर्यंत म्हणजे कमीत कमी 6 ते 7 तास झालेले आहेत. तर त्यांनी टोटल सर्च ऑपरेशन चांगल्या पद्धतीने राबवतात, पण कोणतंही अजून त्यांना यश मिळालेलं नाहीये. कारण भामासखेड धरणातून जो विसर्ग झालेला आहे त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. त्यामुळं त्यांना सर्च ऑपरेशन मध्ये थोडेसे अडथळे येत आहेत. तरी देखील आता सर्व प्रशासन असेल, स्थानिक नागरिक असेल, इथे सरपंच असतील, तसेच इथल्या सर्व नागरिकांचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य लाभत आहे. ठीक आहे. बघा त्यांचे जे आता अभिषेक नावाचा मुलगा जो अकॅडमीमध्ये पोलिसांचं स्वप्न घेऊन जो मनाशी बाळगून होता, त्यांचं काल जे आहे ते गणपती विसर्जन करत असताना इथे एका मुलाला वाचवण्यासाठी गेला असताना त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा शोध म्हणून इथं बघा इथं सर्व लोक आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, आपण इथं बघतोय. चाकण नगर परिषदेचे सर्व कर्मचारी आहेत किंवा रेस्क्यू टीम आहे, म्हणजे मावळची टीम आहे. या ठिकाणी सर्व टीम आपण कार्यरत आहेत. तर आपण इकडे पण बघू शकता. इकडे बघताय तुम्ही रेस्क्यू टीम कशा पद्धतीने पूर्ण सर्च करतायत. या ठिकाणी आपण बघताय, थोडं बॅक साईडने घ्या. या रेस्क्यू टीमने अशा पद्धतीने इथे सुरुवात केलेली आहे. इकडे पण दाखवा, या साईडला बघा, तिथे सुद्धा रेस्क्यू टीम काम करताना दाखवत आहेत. ते त्या ठिकाणी इथून जे गणपती विसर्जन करीत असताना हे 2 तरुण जे वाहत गेलेले आहे, तर त्या ठिकाणी त्यांची ते लाईनिंग दिलेली आहे, मार्किंग दिलेली आहे. तर रेस्क्यू टीम अशा पद्धतीने कार्यरत आहे. इथं बघतोय की अजूनही शोध मोहीम चालू आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वस्वी त्यांना जे रेस्क्यू टीम चालू आहे काम करीत आहे त्यांना एक मदत म्हणून इथे सर्वच सदस्यगण आहे, सरपंच आहे किंवा जो मृत्युमुखी पडलेला जो शोध चालू आहे त्या तरुणांचे नातेवाईक इथे आतुरतेने म्हणजे वाट बघताय की बाबा केव्हा हे दिवसेंदिवस. आता बघा वेळ इकडे संपत येत आहे, वेळ अंधार पडतोय, अंधाराचं थोडसा काळोख निर्माण होत आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे यांना रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी थोडा अडथळा होत आहे. त्यानिमित्त आता बघा अजून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. बघू आपण आता कुठपर्यंत आता यांना म्हणजे शोध लागेल, आपण याची वाट बघूयात. आपण पाहत होते परिवर्तन न्यूज 24. कॅमेरामॅन संतोष सह मी गजेंद्र. परिवर्तन न्यूज 24 खेड पुणे. थँक्यू.